Hello, my dear students. Welcome to the Shahu Screening Test Question Paper discussion of Section 1 of Basic Maths. So, आज या ठिकाणी आपण शाहू स्क्रीनिंग टेस्टचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत, जो की 21 एप्रिल 2021ला शाहू कॉलेजनी ही एक्झाम कंडक्ट केली होती आणि त्याचा क्वेश्चन पेपर आपल्याकडे भेटलेला आहे योगायोगाने. आणि तो पेपर आपण या ठिकाणी आपण आता डिस्कस करणार आहोत. सो आपण लास्ट क्लासमध्ये मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स डिस्कस केले होते, 10 क्वेश्चन्स. आय होप सो की तुम्ही त्याला एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला ते प्रॉपरली लक्षात आले असतील. सो आज आपण या ठिकाणी नेक्स्ट पार्ट सेक्शन 1 मधील नेक्स्ट पार्टकडे जातोय. तर तो आहे बेसिक मॅथ्स. आणि बेसिक मॅथ्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन नंबर 21 पासून स्टार्ट होतात, अप टू फ्रॉम क्वेश्चन 21 टू क्वेश्चन नंबर 30 पर्यंत या टाईपचे क्वेश्चन्स असतात. सो तेच क्वेश्चन आपण या ठिकाणी आता स्टार्ट करतोय. सो काय आहे क्वेश्चन नंबर 21? सो क्वेश्चन नंबर 21 मध्ये सांगितलेलं आहे 2 डायस आर थ्रोन सायमल्टेनियसली. ठीक आहे, 2 डायस सायमल्टेनियसली थ्रो करतायत. तर प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग, प्रोबॅबिलिटी ऑफ प्राइम नंबर, प्रोबॅबिलिटी ऑफ प्राइम नंबर ऑन 1 डायस, प्राइम नंबर ऑन 1 डायस and composite number on other dice, composite number on other dice. ही प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ प्राइम नंबर ऑन 1 डायस, 2 डायस थ्रो केलेत. तर डायस थ्रो केल्यानंतर अप्पर फेस वरती काहीतरी नंबर येतो. सो आपल्याला मग अशी प्रोबॅबिलिटी काढायची आहे की अप्पर एका डायसच्या अप्पर फेस वरती प्राइम नंबर असला पाहिजे आणि अदर डायसच्या अप्पर नंबर वरती कंपोजिट नंबर असला पाहिजे, अशा टाईपची प्रोबॅबिलिटी काढायची. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काढूयात 2 डायस आर थ्रोन. या ठिकाणी सांगितलेलं आहे की 2 डायस थ्रोन केले, 2 डायस आर थ्रोन. तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला माहिती आहे. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय असतो? प्रोबॅबिलिटी हा कोणतेही इव्हेंट आहे, कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स, नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स, हा आपला फॉर्म्युला असतो. ठीक आहे, तर आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायचे. तर या दोन्ही क्वांटिटीज आपल्याला माहिती असली पाहिजेत. कशाची प्रोबॅबिलिटी काढायचे? तर तुम्हाला ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची त्याचे फेवरेबल आउटकम्स जे त्यांनी सांगितलेले आहेत ते आउटकम्स किती आहेत आणि टोटल आउटकम्स किती आहेत हे माहिती असलं पाहिजे. सो या ठिकाणी 2 डायस आर थ्रोन म्हणून सांगितलंय. सो इम्प्लाइज दॅट टोटल आउटकम्स किती असणार? टोटल आउटकम्स इज इक्वल टू डायस, एका डायस वरती आउटकम्स किती येतात? 6. सो 2 डायस थ्रो केले, सो 6 टू द पॉवर 2. जर 3 टाइम्स डायस थ्रो केला असता किंवा 3 डिफरंट डायस थ्रो केले असते तर 6 टू द पॉवर 3 आला असता. सो या ठिकाणी 2 डायस थ्रो केलेत म्हणजे 6 टू द पॉवर 2 म्हणजेच टोटल आउटकम्स असणार 36. हे असणार टोटल आउटकम्स 36. आता हे तर झालं डिनॉमिनेटर, टोटल आउटकम्स भेटले, दॅट इज 36. आता येऊयात न्यूमरेटरमध्ये नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स किती आहेत. सो किती असणार नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स? सो काय सांगितले? प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर. आता तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस 2 डायस थ्रो होतात तर ज्यावेळेस तुम्ही 10th क्लासमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याचे आउटकम्स काढत होता, त्याचा सॅम्पल स्पेस ज्यावेळेस तुम्ही बनवत होतात त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे बनवत होतात पेअरमध्ये 1 2 1 3 1 1 अशा टाईपमध्ये 1 1 अशा टाईपमध्ये पेअरमध्ये तुम्ही हे नंबर्स घेत होतात. तर अशाच टाईपमध्ये इथं पण जे काही आउटकम्स येणार आहेत हे आउटकम्स हे सुद्धा पेअरमध्येच येतील. फक्त एक नंबर, या 2 पेअरमध्ये जे 2 नंबर्स आहेत त्यापैकी एक नंबर हा कंपोजिट असला पाहिजे आणि दुसरा नंबर हा प्राइम नंबर असला पाहिजे. तर पहा या ठिकाणी आता हे कशा पद्धतीने पेअर्स कशा पद्धतीने बनवायचे. सो 1 2 3 4 5 6 हे झाले एका डाईसचे 1 डाईस, एका डाईसचे आउटकम्स, एका डाईसवरती 6 नंबर्स, याचे आउटकम्स 1 to 6 पर्यंत असतील. अदर डाईस किंवा सेकंड डाईसवरती परत 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, तर आता याच्या पेअर्स बनवायचे. आता पेअर्स बनवताना कशा पेअर्स घ्यायच्या की एक प्राइम नंबरचा असला पाहिजे आणि एक कंपोजिट. तर मी याच्यामधून फर्स्ट डायसवरती काय असला पाहिजे म्हणून सांगितले? प्राइम नंबर. दिसतोय प्राइम नंबर. सो याच्यामध्ये प्राइम नंबर चूज करूया 2 3 देन 5. हे 3च प्राइम नंबर्स आहेत. फर्स्ट 1 to 6 मध्ये 3 प्राइम नंबर्स. देन सेकंड डायसवरती काय यायला पाहिजे? सेकंड डायसवरती कंपोजिट नंबर यायला पाहिजे. तर कंपोजिट नंबर सेकंड डायसवरती 2च आहेत, 4 आणि 6 कंपोजिट नंबर्स. म्हणजेच तुम्हाला अशा नंबर्सच्या पेअर्स पाहिजे की 2 3 5 म्हणजेच ॲज अ प्राइम नंबर, कंपोजिट नंबर दॅट इज 4 6 यांच्या पेअर्स बनवायचे. तर यांच्या टोटल किती पेअर्स तयार होतील? तर यांच्या टोटल इकडं 3 आहेत आणि इकडं 2 आहेत. 3 2 6 पेअर्स तयार होतील. कशा टाईपमध्ये पहा, तर दॅट इज 2 4 ही एक पेअर तयार होईल. देन 2 6 देन 3 4
3 6, देन 5 4 5 6, अशा टाईपमध्ये 6 पेअर्स तयार झाल्या. ठीक आहे, लक्षात आलं. हा पहा, या साईडला फर्स्ट डायसवरती काय आहेत प्राईम नंबर्स आणि अदर डायसवरती काय आहेत कंपोजिट नंबर. याच्या किती पेअर्स तयार झाला 6. बट मुलं इथंच थोडीशी चूक करतात. याचा जर तुम्ही जर ऑर्डर चेंज केलात तर ऑर्डर चेंज केल्यानंतर सुद्धा तुम्हाला आणखीन 6 या पेअर्स भेटतात, त्या सुद्धा तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. दॅट इज 2 4 च्या अपोजिट किती असणार 4 2, 2 6 च्या अपोजिट 6 2, 3 4 च्या अपोजिट 4 3, 3 6 च्या अपोजिट 6 3, 4 5 अँड 6 5. तर या साईडच्या या 6 पेअर्स, परत या 6 पेअर्स, तर अशा टोटल 12 पेअर्स आपल्याला अशा भेटत आहेत की या टोटल 12 पेअर्समध्ये एक फर्स्ट डायसवरती तुम्हाला कंपोजिट नंबर भेटेल आणि सेकंड डायसवरती तुम्हाला काय भेटेल प्राईम नंबर भेटेल, अशा पद्धतीने. ठीक आहे, सॉरी, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ए प्राईम नंबर ऑन वन डायस. वन डायस म्हटलं, फर्स्ट सेकंड तर दिलेलं नाही, ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे. प्राईम नंबर ऑन वन डायस, कोणत्याही एका डायसवरती, दोन्हीपैकी कोणत्याही एका डायसवरती प्राईम नंबर असला पाहिजे आणि अदर डायवरती कंपोजिट असला पाहिजे. सो अशा टोटल 12 पॉसिबिलिटीज आहेत. सो फेवरेबल आउटकम्स 12 आणि टोटल आउटकम्स 36, दॅट इज 1/3. हे असेल तुमचं रिक्वायर्ड आन्सर. ही असेल तुमची प्रोबॅबिलिटी कशाची की एका डायसवरती प्राईम नंबर आणि अदर डायसवरती कंपोजिट नंबर असेल. पण इथं आपल्याला कन्फर्म सांगितलेलं नाही आहे की फर्स्ट डायसवरती हा प्राईम नंबरच असला पाहिजे, असं कन्फर्म सांगितलेलं नाही आहे. दोन्हीपैकी कोणत्याही एका डायसवरती प्राईम नंबर आणि अदर डायसवरती कंपोजिट नंबर असला पाहिजे. ठीक आहे, आय होप लक्षात आला असेल. जाऊयात पुढे आता. सो क्वेश्चन नंबर 21, ऑप्शन काय असेल 1/3 आले म्हणजेच ऑप्शन 3. ठीक आहे, जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 22 काय दिलेलं आहे या ठिकाणी, अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 12 इज बेंट इनटू स्क्वेअर. तर एक दोरी आहे, स्ट्रिंग आहे दोरी, त्याला बेंट करून त्याच्यापासून काय फॉर्म केलेलं आहे स्क्वेअर फॉर्म केलेला आहे PQRS. ठीक आहे, चला स्टार्ट करूयात. आपण स्क्वेअर फॉर्म केलेला आहे, तर मी एक स्क्वेअरची फिगर काढेन या ठिकाणी. सो हा PQRS हा एक स्क्वेअर आहे आणि हा स्क्वेअर बनवण्यासाठी त्यांनी टोटल किती सेंटीमीटरची स्ट्रिंग वापरलेली आहे, तर टोटल त्यांनी 12 लेंथ असणारी, 12 सेंटीमीटर म्हणा किंवा मीटर, या ठिकाणी युनिट दिलेलं नाही आहे, बट 12 युनिट्स असणारी या ठिकाणी त्यांनी स्ट्रिंग वापरलेली आहे. म्हणजेच हा टोटल PQRSचा हा जो स्क्वेअर आहे याची जी पेरिमीटर आहे, तर PQ QR RS आणि PS या सगळ्यापासून या सगळ्यांच्या लेंथची ॲडिशन, दॅट इज ती होल स्ट्रिंग असेल, होल स्ट्रिंगची लेंथ असेल. सो होल स्ट्रिंग इज इक्वल टू पेरिमीटर, या सगळ्या साईडची ॲडिशन म्हणजेच पेरिमीटर असेल. सो इथं लिहून टाकेन मग लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS किंवा पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS. ठीक आहे, सो स्ट्रिंगची लेंथ 12 युनिट्स आपल्याला सांगितलेले क्वेश्चनमध्ये. पेरिमीटर घ्यायचे, तर पेरिमीटरचा जो फॉर्म्युला असतो स्क्वेअरचा, त्याच्यासाठी साईड माहिती असली पाहिजे. आपल्याला साईड माहिती नाही आहे, तर मी कन्सिडर करेन की साईड, समजा या स्क्वेअरची साईड काहीतरी A युनिट्स आहे, स्क्वेअरची साईड काहीतरी A युनिट्स आहे, मी असं कन्सिडर केलं. सो पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असतो मग 4 इंटू साईड. सो 4 इंटू साईड मी कन्सिडर केली A युनिट साईड आहे. सो काय भेटून जाईल, सो देअरफॉर इथून A ची व्हॅल्यू भेटून जाईल 3 युनिट्स. म्हणजेच A ची व्हॅल्यू 3 युनिट्स भेटली, म्हणजेच साईड ऑफ द स्क्वेअर इज 3 युनिट्स. स्क्वेअरची साईड किती भेटली आपल्याला 3 युनिट्स. देन पुढे जाऊयात आता. तर त्यांनी पुढे काय सांगितलंय, अँड देन, म्हणजेच एक स्ट्रिंग होती, स्ट्रिंगला त्यांनी बेंट केलं आणि स्क्वेअर बनवला. अँड देन, आणि त्याच्यानंतर देन त्याने काय केलं, अँड देन इनटू ॲन आयसोसिलस ट्रायंगल. म्हणजेच अँड देन म्हणजेच त्या स्ट्रिंगला बेंट करून अगोदर स्क्वेअर बनवला आणि त्यानंतर त्याच स्ट्रिंगपासून त्यांनी काय बनवला आयसोसिलस ट्रायंगल. म्हणजेच परत याच दोरीपासून त्यांनी काय बनवला आयसोसिलस ट्रायंगल. बट ज्यावेळेस त्यांनी आयसोसिलस ट्रायंगल बनवला त्यावेळेस बाय कीपिंग द साईड PQ ॲज अ स्क्वेअर. तर ही जी साईड PQ आहे ती ॲज अ बेस घ्यायची आहे तुम्हाला. आयसोसिलस ट्रायंगलचा बेस म्हणजेच स्क्वेअरची साईड PQ असेल. अँड देन आणि मग जो काही PQT हा आयसोसिलस ट्रायंगल तयार होतो. ठीक आहे, तर PQRS ही स्ट्रिंग आहे. देन आपल्याला आयसोसिलस ट्रायंगल फॉर्म करायचा आहे, तर जो काही आयसोसिलस ट्रायंगल फॉर्म करायचा आहे त्या आयसोसिलस ट्रायंगलचा बेस हा PQ ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि मग तुम्हाला एक आयसोसिलस ट्रायंगल जो भेटेल
तर त्या आयसोसेलस ट्रायंगलचं नाव त्यांनी PQT ट्रायंगल PQT असं दिलेलं आहे या ठिकाणी. सो मग मी PQ हा बेस घेतला तर ट्रायंगल अशा पद्धतीचा बनेल PQT, आणि या ट्रायंगलचा हा आयसोसेलस ट्रायंगल असेल. म्हणजेच काय तर दोन साईड्स इक्वल असणार आयसोसेलस ट्रायंगलच्या, दॅट इज PT आणि QT इक्वल असणार, कारण की त्यांनी सांगितलंय की बेस हा PQ ठेवायचा आपल्याला. ठीक आहे. सो तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हा तर 3 युनिट्स आहे, हा तर 3 आहे. PQ आत्ताच काढला आपण की स्क्वेअरची साईड 3Q आहे. सो आता मला काय या ठिकाणी फायनल क्वेश्चन काय विचारलाय आपल्याला, तर आपल्याला रेशो विचारलाय की एरिया ऑफ स्क्वेअर, आपल्याला रेशो विचारलाय. पहा मी तो या ठिकाणी लिहीन, एरिया ऑफ स्क्वेअर PQRS इज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQT, एरिया ऑफ ट्रायंगल PQT. या दोघांचा रेशो विचारला या ठिकाणी आपल्याला. ठीक आहे. PQRS स्क्वेअरचा एरिया आणि ट्रायंगल PQT याचा एरिया, याचा रेशो विचारला या ठिकाणी. सो तर आपल्याला टार्गेट आहे की अगोदर आपण एरिया फाइंड आउट करूयात. ठीक आहे. स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करूयात, ट्रायंगलचा एरिया सेपरेट फाइंड आउट करूयात, आणि मग त्याचा आपण रेशो काढून घेऊया. ठीक आहे. सो काय येईल पाहूयात आपण रेशो. सो या ठिकाणी काढून घेऊयात आपण आता. तर स्क्वेअरचा एरिया तर आपण सहजासहजी काढू शकतो. सो देअरफॉर एरिया ऑफ स्क्वेअर, साईड माहिती आहे तर स्क्वेअरचा एरिया लगेच काढू शकतो आपण. सो देअरफॉर एरिया ऑफ स्क्वेअर PQRS, तर स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो, साईड स्क्वेअर. साईड किती आहे, ए स्क्वेअर दॅट इज 3चा स्क्वेअर दॅट इज 9 स्क्वेअर युनिट्स. 9 स्क्वेअर युनिट्स हा असतो एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला, साईड स्क्वेअर. आणि साईड आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला आपण साईड काढली होती आणि त्याच्या अकॉर्डिंग 9 स्क्वेअर युनिट्स हा आपला स्क्वेअरचा एरिया भेटला. आता आपलं टार्गेट आहे की आपल्याला या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, ट्रायंगल PQTचा. ठीक आहे. सो याचा हे काढायचं आहे. सो येऊयात आपण पुढे आता. तर आपल्याला या ठिकाणी इथे परत मी लिहून टाकेन. सो नाव हे तर आपल्याला काढायचं आहे, याला आपण शेवटी पाहूयात. तर आपलं आता PQRSचा एरिया भेटलेला आहे, आपल्याला PQTचा एरिया काढायचा आहे. तर PQTचा एरिया काढण्यासाठी आपल्याला साईड्स माहिती असल्या पाहिजेत. सो साईड्स कशा काढणार, सो आपल्याला माहिती आहे की ज्या स्ट्रिंगपासून स्क्वेअर बनवला होता त्याच स्ट्रिंगपासून आपण ट्रायंगल बनवला आहे. सो लेंथ ऑफ स्ट्रिंग दॅट इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ ट्रायंगल PQT. ठीक आहे. ज्या स्ट्रिंगपासून आपण स्क्वेअर बनवला होता, तर स्क्वेअर ज्या स्ट्रिंगपासून बनवला त्याची लेंथ 12 होती, तर त्या 12 युनिट्सच्याच लेंथपासून मी परत काय बनवलं आहे, आयसोसेलस ट्रायंगल बनवलेला आहे. सो त्यामुळे आयसोसेलस ट्रायंगलचा जो काही पेरीमीटर असेल तो लेंथ ऑफ स्ट्रिंगच्या इक्वलमध्ये असेल, दॅट इज 12 इज इक्वल टू PT प्लस QT प्लस PQ. ठीक आहे. तर 12 इज इक्वल टू या ठिकाणी मी काढून घेईन, PT आणि QT तर इक्वल असतील. QTच्या ठिकाणी मी परत PT ठेवतो, कारण की PTची लेंथ आणि QTची लेंथ सेम आहे. PT प्लस PT आणि PQ म्हणजेच 3 आहे. सो PT प्लस PT 2PT, हा प्लस इकडे येऊन मायनस होऊन जाईल, 12 मायनस 3 9. सो PT इज इक्वल टू भेटून जाईल आपल्याला 4.5 म्हणा किंवा 9/2 म्हणतो मी, 9/2 इझी असेल, फ्रॅक्शनमध्ये ठेवा पॉईंटमध्ये आणण्यापेक्षा. 9/2 युनिट्स ही भेटली आपल्याला PTची लेंथ 9/2. तर QT सुद्धा किती असेल, 9/2, कारण की दोन्ही इक्वल आहेत. PT पण 9/2 आणि QT पण 9/2, आणि हा टोटल बेस किती आहे, 3. तर या ठिकाणी आता प्रॉपर्टीचा यूज करायचे. तुम्हाला माहिती असेल की आयसोसेलस ट्रायंगलमध्ये जी पण परपेंडिक्युलर टाकतो आपण, आयसोसेलस ट्रायंगलमध्ये जे दोन साईड्स इक्वल आहेत त्याच्या आतमधील वर्टेक्समधून जो आपण परपेंडिक्युलर टाकतो, अनइक्वल साईडवरती जो परपेंडिक्युलर टाकतो, तर अनइक्वल साईडवरती टाकलेला जो परपेंडिक्युलर आहे तो या बेसला बायसेक्ट करतो, या बेसला काय करतो, बायसेक्ट. ठीक आहे. तर मी T मधून या ठिकाणी समजा हा M पॉईंट घेतला, जर मी अनइक्वल साईड कोणती आहे, बेस म्हणजे अनइक्वल साईड. सो बेसवरती म्हणजेच PQ वरती त्याच्या अपोजिट वर्टेक्समधून मी परपेंडिक्युलर टाकला, TM हा परपेंडिक्युलर टाकला, तर आयसोसेलस ट्रायंगलची प्रॉपर्टी असते की अनइक्वल साईडवरती टाकण्यात आलेला जो परपेंडिक्युलर आहे तो त्या अनइक्वल साईडला म्हणजेच त्या बेसला बायसेक्ट करतो, त्या बेसच्या लेंथला इक्वल 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. म्हणजेच हा 3/2, हा टोटल 3 होता, तर हा 3/2 आणि हा पण 3/2 असेल. ठीक आहे. TM 3/2, MQ 3/2. ठीक आहे. सो TM परपेंडिक्युलर PQ implies that, मी मनाने परपेंडिक्युलर टाकला. परपेंडिक्युलर का टाकला,
कारण की एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी बेस इंटू हाईट, हाईट माहिती असली पाहिजे. सो ही हाईट आहे या ट्रायंगलची. एक व्हर्टेक्स आणि व्हर्टेक्समधून या बेसवरती टाकण्यात आलेला परपेंडिक्युलर म्हणजे ही हाईट आहे. तर मला हाईट काढायची आहे, त्यासाठी मी परपेंडिक्युलर टाकला. सो टी एम परपेंडिक्युलर टू पी क्यू, इथून तुम्हाला दिसून जाईल. म्हणजेच पी एम आणि एम क्यू हा इक्वल होऊन जाईल आणि तो हाफ असेल पी क्यूच्या, आणि तो हाफ असेल पी क्यूच्या. ठीक आहे, ही प्रॉपर्टी आहे. पहा, ही कुठून आलं? ही प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. ठीक आहे, आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी की टाकलेला परपेंडिक्युलर बायसेक्ट करतो. देन पुढे सो पी एम आणि एम क्यू काय असणार? पी एम आणि एम क्यू हा 3/2, कारण की पी क्यूची लेंथ 3 आहे, पी क्यू 3 आहे. तर पी एम आणि एम क्यू हे 3 × 1/2 म्हणजेच 3/2 असतील. पी एम आणि एम क्यू 3/2 असतील. ठीक आहे, चला हे भेटले आपल्याला. पहा, आपल्याला ही साईड भेटली, ही साईड भेटली. मला फक्त आता हाईट काढायचे, तर पायथागोरसचा थेरम वापरा. 90 डिग्री आहे परपेंडिक्युलर म्हणजे, तर पायथागोरसचा थेरम वापरा, तुम्हाला हाईट भेटून जाईल. आणि हाईट काय एकदा भेटली की मग तुम्हाला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, तर या ठिकाणी मी याला रफ करतो. फक्त आपल्याला एरिया लागणार आहे. सो देअरफॉर इन ट्रायंगल एम टी क्यू, अँगल टी एम क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. सो देअरफॉर पायथागोरस थेरमनुसार आपल्याला लिहिता येईल हायपोटेन्यूज कोणती असेल? टी क्यू. टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम टी स्क्वेअर प्लस एम क्यू स्क्वेअर. पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम. ठीक आहे, सो एम टी किती आहे? एम टी आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, एम टी स्क्वेअर म्हणजे हाईट आहे, ती आपल्याला काढायचं आहे. एम क्यू किती आहे? एम क्यू आहे 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. टी क्यू, टी क्यू किती आहे? 9/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, तर याला सॉल्व करूयात पुढे या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी सॉल्व करूयात. हे आपल्याला पुढे लागणार आहे त्यामध्ये पुट करण्यासाठी, स्क्वेअरचा एरिया 9 आहे हे समजण्यासाठी. सो या ठिकाणी येईल काय? 9चा स्क्वेअर 81/4. हा प्लस आहे, हा प्लस इकडे मायनस होऊन जाईल. -9/4. 3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर प्लस 9/4, इकडे -9/4 आणि इकडं असेल एम टी स्क्वेअर. ठीक आहे, सो 4 ॲज इट इज 72 इज इक्वल टू एम टी स्क्वेअर. सो इम्प्लाइज दॅट एम टी स्क्वेअरची व्हॅल्यू, एम टी स्क्वेअरची व्हॅल्यू 72/4 आहे. तर एम टी इज इक्वल टू दोन्ही साईडचा जर स्क्वेअर रूट घेतला तुम्ही तर 72/4 येईल. 72/4. तर एम टी इज इक्वल टू भेटून जाईल आपल्याला 4चा स्क्वेअर रूट डिनॉमिनेटरमध्ये 4, 4चा स्क्वेअर रूट घेतला 2 येतो, 4 डिनॉमिनेटरमध्ये येतो तर स्क्वेअर रूट सुद्धा डिनॉमिनेटरमध्ये येईल. 72ला लिहिता येतं 6√2. 72चा स्क्वेअर रूट, 72ला मला काय लिहिता येतं? 36 × 2. 36चा स्क्वेअर रूट बाहेर जाऊन 6 होईल आणि आतमध्ये ॲज इट इज 6√2. ठीक आहे, 6√2/2 इथंच कॅन्सल होऊन जाईल. या ठिकाणी 2 1 जा 2 3 जा 6. म्हणजेच एम टीची लेंथ किती आली? फायनल लेंथ एम टी, हाईट किती आली? 3√2. ही जी हाईट आहे ती 3√2 भेटली आपल्याला. ठीक आहे, फायनली. आता जाऊयात आणि हा रेशो काढून घेऊयात आपण. ठीक आहे, तर याला मी रफ करतो आता आणि या ठिकाणी आपल्याला रेशो काढता येईल. सो देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस म्हणजे स्क्वेअर पी क्यू आर एस, याचा रेशो घ्यायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी टी क्यू सोबत. तर याचा रेशो 9 आहे. ठीक आहे, या ठिकाणी स्क्वेअर पी क्यू आर एसचा रेशो, स्क्वेअर एरिया ऑफ स्क्वेअर किती आहे? 9. पी टी क्यूचा एरिया काढण्यासाठी 1/2 बेस, बेस म्हणजेच बेस किती होता? 3 × हाईट, हाईट किती आली? 3√2. 3√2 म्हणजेच किती येईल? 1/2 बेस इंटू हाईट. सो 9/9√2/2 दिसतंय इथं. जर मल्टिप्लाय केलं 3 3 जा 9, 9√2 न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये हा 2. 9 9 कॅन्सल होऊन जाईल आणि याला जर सॉल्व केलात तर 2/√2 येईल. 2/√2 म्हणजेच काय येतोय? याला जर कॅन्सल केलात तर याला जर रॅशनलाइज केलात तुम्ही, रॅशनलाइज केलात तर √2/1 येतोय. म्हणजेच रेशो काय येतोय? तर रेशो जो आहे तो √2:1 येतोय. रेशो जो आहे तो किती येतोय? √2:1. ठीक आहे, या ठिकाणी लिहून टाकतो √2:1 हा रेशो येतोय. दॅट इज ऑप्शन बी, ऑप्शन 2. ठीक आहे, बी म्हणण्यापेक्षा ऑप्शन 2 जे दिलेलं आहे 1 2 3 4 ऑप्शन्स दिलेले आहेत तर ऑप्शन 2 करेक्ट असेल. ठीक आहे, हे जे आहे हे सर्व नंतर यूज केलेलं आहे. हे कुठून आलं? तर हे 1/2 बेस इंटू हाईट
1/2 बेस इंटू हाईट. बेस काय घेणार पी क्यू म्हणजेच स्क्वेअरची साईड ही बेस आहे, तर स्क्वेअरची साईड 3 होती, तर 3 घेतला. हाईट आत्ताच काढली आहे पहा, एम टी म्हणजेच हाईट आहे. ठीक आहे, जी परपेंडिक्युलर होती तीच हाईट आहे. सो ही एम टीची लेंथ म्हणजेच ही एचची व्हॅल्यू असेल, ही एचची आलेली व्हॅल्यू इथे पुट केली. 1/2 बेस इंटू हाईट आणि याला सिम्प्लिफाय करून √2:1, तर न्यूमरेटरमध्ये √2:1. तर अशा पद्धतीने रेशो आलेला आहे आपला ऑप्शन 2 म्हणजे √2:1. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. लक्षात आला असेल, थोडासा लेंदी एक्सप्लेन जास्त केलं, बट खूप सिंपल क्वेश्चन. फक्त क्वेश्चन रीड करता आला पाहिजे व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 मध्ये काय सांगितले, मीडियन दिलाय आपल्याला. मीडियन इज इक्वल टू 24 अँड मीन दिलेला आहे 12. ठीक आहे, आणि मोड आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. मोड काय असेल ते फाइंड आउट करायला सांगितलं. ठीक आहे, तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, म्हणजेच तो फॉर्म्युला म्हणजेच काय, सो लिहून घ्या. द रिलेशनशिप बिटवीन मीन, मीडियन अँड मोड इज, या तीन गोष्टीमधलं मीन, मीडियन आणि मोड याच्यामधलं रिलेशन काय असतं, इज मोड इज इक्वल टू 3 इंटू मीडियन -2 इंटू मीन. या तिघामध्ये हे रिलेशन असतं की तुम्ही जर मीडियनचा 3 टाइम्स केलात आणि मीनचा 2 टाइम्स केलात आणि जर यांचा डिफरन्स घेतलात तर तो मोडच्या इक्वलमध्ये असतो. हे या तिघामध्ये हे रिलेशन नेहमी सॅटिस्फाय होतं. नेहमी हे रिलेशन सॅटिस्फाय होतं मीन, मीडियन, मोडमध्ये. ठीक आहे, तर या ठिकाणी मीडियन दिलाय, मीन दिलाय, मोड काढता येईल या फॉर्म्युल्याचा यूज करून. सो काढून घेऊयात आपण. सो देअरफॉर मोड इज इक्वल टू 3 इंटू मीडियन. मीडियन किती आहे 24 -2 इंटू मीन किती आहे 12. ठीक आहे, मीन 12, मीडियन 24. 72 - 24 दॅट इज 48. म्हणजे मोड किती असेल तुमचा, मोड किती यायला पाहिजे 48च यायला पाहिजे, कारण की हे रिलेशन जर सॅटिस्फाय करत असेल, हे रिलेशन नेहमी या मीन, मीडियन, मोडमध्ये नेहमी हे रिलेशन ट्रू असतं. तर हे रिलेशन ट्रू आहे, तर मोडची व्हॅल्यू ही 48 यायला पाहिजे. दॅट इज ऑप्शन 3. क्वेश्चन नंबर 23 ऑप्शन 3. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 24. काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 24 मध्ये, कोसेक 65 डिग्री प्लस थीटा माइनस सेक 25 डिग्री माइनस थीटा माइनस tan 55 डिग्री माइनस थीटा प्लस कॉट 35 डिग्री प्लस थीटा. ठीक आहे, तर अशा टाइपचे फॉर्म्युले दिसले तुम्हाला कोसेकमध्ये. प्लस थीटा मायनस थीटा, पहा प्लस थीटा मायनस थीटा मायनस थीटा प्लस थीटा. आता हे थीटा प्लस, मग पुढे कोणताही अँगल असू द्या 55 30 कोणताही, पण प्लस थीटा मायनस थीटा असे जर क्वेश्चन्स आले असतील तर तुम्हाला लगेचच कॉम्प्लिमेंटरी अँगल आठवले पाहिजेत. सो कॉम्प्लिमेंटरी ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इथे मी लिहून टाकतो. हिंट, या एक्झामला सॉल्व करण्याची हिंट ट्रिग्नोमेट्रीमध्ये आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलाज ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आठवले पाहिजेत. कधी ज्यावेळेस तुम्हाला प्लस थीटा किंवा मायनस थीटा दिसतो, प्लस थीटा किंवा मायनस थीटा. प्लस थीटा किंवा मायनस थीटा म्हणजेच एखाद्या अँगलमध्ये जर प्लस थीटा होऊ लागला, एखाद्या अँगलमध्ये एखादा अँगल ॲड करू लागलात म्हणजे प्लस थीटा करू लागलात, किंवा एखाद्या अँगलमधून एखादा पर्टिक्युलर थीटा हा अँगल तुम्ही सबट्रॅक्ट करू लागलात, तर या ठिकाणी 25 मायनस थीटा म्हणजे 25 मधून एक अँगल तुम्ही सबट्रॅक्ट करताय. 65 प्लस थीटा म्हणजे एखाद्या अँगलमध्ये तुम्ही ॲड करताय. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. तर काय असतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे फॉर्म्युला? सो साइन 90 प्लस थीटा किंवा साइन 90 मायनस थीटा, साइन 90 मायनस थीटा
कॉस 90 मायनस थिटा, देन टॅन 90 मायनस थिटा, कॉट 90 मायनस थिटा, कोसेक 90 मायनस थिटा आणि सेक 90 मायनस थिटा. एवढे फॉर्म्युलेज असतात 90 मायनस थिटासाठी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर तुम्हाला माहिती आहे की 90 मायनस थिटा आला रे आला, आला रे आला रे आला रे. 90 मायनस थिटा जर आला, 90 दिसला की लगेच चेंज करून घ्यायचा, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो चेंज करून घ्यायचा, साईनचा कॉसमध्ये, कॉसचा साईनमध्ये, देन टॅनचा कॉटमध्ये, कॉटचा टॅनमध्ये. ठीक आहे, दोन्ही साईडला ॲरो करतो याचा समजून घ्या. टॅनचा कॉटमध्ये चेंज होतो, कॉटचा टॅनमध्ये, साईनचा कॉसमध्ये, कॉसचा साईनमध्ये, देन सेकचा कोसेकमध्ये, कोसेकचा सेकमध्ये. ठीक आहे, हे लक्षात घ्या, हे चेंजेस असतात. तर 90 दिसला, कॉम्प्लिमेंटरी अँगल दिसला की चेंज 100% होणार. साईनचा चेंज कॉसमध्ये, कॉसचा चेंज साईनमध्ये, टॅनचा चेंज कॉटमध्ये, कॉटचा चेंज टॅनमध्ये, कोसेकचा सेकमध्ये, सेकचा कोसेकमध्ये. ठीक आहे, आणि समोर 90 मायनस थिटा 90 मायनस थिटा आहे, तर इथं फक्त थिटा 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 लिहून टाकायचे. ठीक आहे, फक्त चेंज इम्पॉर्टंट आहे. तर हे फॉर्म्युलेज असतात ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे, हे आठवले पाहिजेत, त्याचाच यूज या ठिकाणी करायचे आपल्याला. तर या ठिकाणी पहा काय म्हटलंय, तर तुम्हाला प्लससाठी वापरायचं नाही, तर या ठिकाणी मायनससाठी फॉर्म्युला आहे 90 मायनस थिटा 90 मायनस थिटा 90 मायनस थिटा. तर मायनससाठी आपण फॉर्म्युला यूज करूयात. ॲक्च्युली 90 प्लस थिटा, प्लस किंवा मायनससाठी हाच फॉर्म्युला असतो, प्लससाठी किंवा मायनससाठी दोन्हीसाठी सुद्धा हाच फॉर्म्युला असतो. 90 प्लस थिटा म्हणलं तरी पण कॉस थिटाच येणार नाही, कोसेक 90 प्लस थिटा म्हणलं तरी साईन थिटाच येणार आहे, बट थोडंसं साईनवरती डिपेंड होतं. सो त्यामुळं याला जास्त गडबड न करता प्लस 90 प्लस थिटा म्हणजेच 90 प्लस थिटा म्हणजे 90 डिग्री हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो, बट 90 प्लस थिटा 90 मध्ये जर एखादा अँगल तुम्ही ॲड केलात तर तो ऑप्ट्यूस अँगल म्हणजे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये जातो. आणि सेकंड क्वाड्रंटमधले हे जे अँगल्स आहेत ते थोडंसं 10th क्लासच्या थोडंसं सिलेबसच्या बाहेर येतात. 10th क्लासमध्ये फक्त 0 to 90 डिग्रीची स्टडी करतो आपण, की 0 to 90 डिग्रीच्या मध्ये साईन कॉस टॅन कोसेक कॉट हे कशा प्रकारे बिहेव करतात. जर तुम्ही फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर जात असाल, फर्स्ट क्वाड्रंटच्या थोडंसं बाहेर जात असाल, तर थोडंसं तुम्हाला 11th क्लासची टचअप असला पाहिजे, थोडंसं तुम्हाला 11th क्लासचं नॉलेज असलं पाहिजे. बट या ठिकाणी गरज नाही आहे 11th क्लासची नॉलेज असण्याची, कारण की तुम्हाला 10thच्या सिलेबसमध्ये मायनस थिटाचा फॉर्म्युला आहे, मायनस थिटाचा फॉर्म्युला आहे 10th क्लासच्या सिलेबसमध्ये. ठीक आहे, तर मायनसचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, तर मायनसच्या ठिकाणीच यूज करा. ठीक आहे, सो यूज करूयात आपण या ठिकाणी. हे जे प्लस आहे ते ॲज इट इज कोसेक 65 डिग्री प्लस थिटा. ठीक आहे, कोसेक 65 डिग्री प्लस थिटा. आता मायनस कोसेक 25 मायनस थिटा. ठीक आहे, तर या अँगलला जर मी सेक थिटा, आता सेक थिटा कुठे पहा, सेक थिटा, तर हा जर सेक थिटाला जर मी चेंज करून लिहिलं तर मी या प्रकारे पण लिहू शकतो की सेक थिटा काय असतो, कोसेक 90 मायनस थिटा. जो सेक थिटा असतो काय असतो, कोसेक 90 मायनस थिटा. तर मी या ठिकाणी असं लिहू शकतो कोसेक. ठीक आहे, सेकला मी लिहिलं, सेकला चेंज करतोय मी, पहा फक्त सेकला चेंज करतोय, सेकला मी लिहितोय कोसेक, सेकला चेंज करून कोसेकमध्ये लिहितोय. सो कोसेक काय लिहिणार, कोसेक 90 मायनस थिटा. थिटा म्हणजे काय असणार, हा टोटल माझा अँगल हा थिटा असेल. सेकच्या समोर हा जो ब्रॅकेट आहे तो पूर्ण अँगल माझा थिटा असेल, तर हा पूर्ण ब्रॅकेट या ठिकाणी लिहायचा आहे तुम्हाला ॲज इट इज. ठीक आहे, हा टोटल अँगल म्हणजे थिटा आहे. ओके, चला जाऊयात पुढे. हे झालं आपलं हे फॉर्म्युले, या फॉर्म्युल्याचा यूज करायचं आपल्याला, ते आपण केलेला या ठिकाणी. मायनस, परत या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी मायनस आहे, मायनस जिथं आहे तिथंच फॉर्म्युला वापरणार. मायनस टॅन, आता टॅन घेणार का मी, नाही, कारण की मला टॅनला चेंज करता येतं. तर टॅनला जर चेंज करायचं असेल तर टॅनला चेंज करून जर कॉटमध्ये लिहायचं असेल, साईडला कॉट आहे, तर टॅन थिटा हा टोटल थिटा. टॅन थिटा म्हणजेच काय असतो, कॉट 90 मायनस थिटा. टॅन थिटा म्हणजेच काय असतो, कॉट 90 मायनस थिटा. कॉट 90 मायनस थिटा म्हणजे टॅन थिटा, टॅन थिटा म्हणजे कॉट 90 मायनस थिटा. तर मला टॅनला चेंज करायचे, तर मी इथं लिहिणार कॉट हा 90 आणि मायनस हा टोटल थिटा हा ब्रॅकेटमध्ये लिहिणार. ब्रॅकेट करणं खूप गरजेचं आहे. थिटामध्ये या ठिकाणी 2 टर्म्स आहेत थिटामध्ये, तर या दोन्ही टर्म्स लिहायचे ब्रॅकेटमध्ये, आणि प्लस कॉट 35 प्लस थिटा. लक्षात येते मी काय काय केलं ते. ठीक आहे, वाटलं तरी इथं स्टेप्स लिहून टाका. मी काय केलं, सेक थिटा बरोबर कोसेक 90 मायनस थिटा, 90 डिग्री मायनस थिटा, हा एक फॉर्म्युला वापरला. अँड दुसरा फॉर्म्युला कोणता वापरला, टॅन थिटा म्हणजेच कॉट 90 मायनस थिटा, हा एक फॉर्म्युला वापरला. हे 2 फॉर्म्युले मी या ठिकाणी यूज केले.
ते मी या ठिकाणी लिहिले. ठीक आहे, आता सॉल्व करूया त्याला. कोसेक 65 डिग्री प्लस थिटा, या टोटल 4 टर्म्स होत्या. 1 2 3 4, 4 पैकी मी 2 टर्म्सला फक्त चेंज केले. फर्स्ट आणि लास्ट टर्म ॲज इट इज ठेवली, मधल्या 2 टर्म्स चेंज केल्या. मधल्याच 2 टर्म्स का चेंज केल्या? कारण की मध्ये मायनस थिटा आहे आणि आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत ते 90 मायनस थिटाचे आहेत. मायनस थिटाचा फॉर्म्युला आहे म्हणून मी मायनससाठी चेंज केली. ठीक आहे, सो चला, मायनस ॲज इट इज मायनस कोसेक, आतमध्ये 90 मायनस 25, पहा मायनस दोन्ही साईडला मल्टिप्लाय होईल. 90 मायनस 25 प्लस थिटा, मायनस कॉट 90 मायनस 55 प्लस थिटा, प्लस कॉट 35 प्लस थिटा. लक्षात येते? या ठिकाणी सुद्धा मायनसनी 2 ठिकाणी मल्टिप्लाय. सो मायनस आणि हा प्लस, तो मायनस आणि प्लस. ठीक आहे, सो काय येऊन जाईल नेक्स्ट स्टेपला? कोसेक 65 डिग्री प्लस थिटा मायनस कोसेक 90 मायनस 25 दॅट इज 65 प्लस थिटा, मायनस कॉट 90 मायनस 55 दॅट इज 35 प्लस थिटा प्लस कॉट 35 प्लस थिटा. ठीक आहे, पहा प्लस कोसेक, हा अँगल तर सेम आहे, हा अँगल सेम आहे, तर एक प्लसमध्ये आहे एक मायनसमध्ये आहे. तर प्लसमधला आणि मायनसमधला अँगल, जसं तुम्ही म्हणता कोसेक थिटा मायनस कोसेक थिटा किंवा कोसेक ए मायनस प्लस कोसेक ए, प्लस कोसेक ए मायनस कोसेक ए, काय होणार? कॅन्सल. तसं या ठिकाणी जो अँगल आहे हा अँगल सेम आहे, तर एक प्लसमध्ये एक मायनसमध्ये कॅन्सल. परत या ठिकाणी मायनसमध्ये प्लसमध्ये कॅन्सल. तर कॉट कॉट आहे आणि अँगल पण सेम आहे म्हणून कॅन्सल झाला. आणि सगळं कॅन्सल झाल्यानंतर प्लस मायनसमध्ये कॅन्सल झालेत, म्हणजे सगळे कॅन्सल झाल्यानंतर प्लस मायनसमध्ये कॅन्सल झाल्यामुळं 0 राहतं. सो दॅट्स वाय आन्सर काय होऊन जाईल? 0. दॅट इज ऑप्शन 1, क्वेश्चन नंबर 24, ऑप्शन 1. ठीक आहे, चला एकदम सावकाश घेऊ लागलोय, काही गडबड नाही आहे, सर्व बेसिकपासून मी घेत आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात शाहूच्या बेसिक मॅथ्समध्ये. एकदम सिम्पल आहेत, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत, जास्त असं काही करण्याची गरज नाही आहे या क्वेश्चनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. 25 साठी फिगर दिलेली आहे, पहा या ठिकाणी अशा पद्धतीची. अशा पद्धतीची फिगर दिलेली आहे. हा दिलेला आहे पी क्यू आर एस टी आणि हा यम. ठीक आहे, आणि या ठिकाणी मार्किंग पण केलेली आहे अशी, आणि याला अशी डिझायनिंग पण करून दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, चला आता आपल्याला म्हणलंय की हे पण दिलेलं आहे 10 सेंटीमीटर, हा पण 10 सेंटीमीटर, आणि हा दिलेला आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, 5 सेंटीमीटर्स. तर आता आपल्याला विचारलंय की शेडेड रिजनचा एरिया, एरिया ऑफ शेडेड रिजन, शेडेड रिजनचा एरिया किती आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आता क्वेश्चन मध्ये पहा, क्वेश्चन आणखीन इझी झालेला आहे. जर इथं काहीच दिलेलं नसतं, क्वेश्चन मध्ये ऑलरेडी सांगून टाकलं, ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये की यम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर, असं ब्रॅकेट मध्ये लिहिलंय, क्वेश्चन मध्येच लिहिलंय. असं हे लिहिल्यामुळं क्वेश्चन खूप सिंपल झाला. ठीक आहे, यम इज मिड पॉइंट ऑफ आर एस या ठिकाणी, सॉरी आर एस या ठिकाणी, या पी क्यू आणि हा दिलेला आहे आर एस, आर हा एस, तर हा आर एस दिला तर या ठिकाणी क्यू एस येतो. तर हे दिलेलं आहे पहा की क्यू एस हा जो आहे तर क्यू एसचा मिड पॉईंट यम आहे असं क्वेश्चनमध्ये सांगितलंय. बट हे जर सांगितलं नसतं, हे जर सेंटेन्स जर क्वेश्चनमध्ये दिलं नसतं तर क्वेश्चन थोडासा अवघड झाला असता किंवा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. हे द्यायची गरज नव्हती. मिड पॉईंट येणार आहे हे प्रूफ करता आलं पाहिजे तुम्हाला. यम हा मिड पॉईंट येणार आहे नाही दिला असता तरी पण तुम्हाला ते प्रूफ करता आलं असतं की यम हा मिड पॉईंट येणार आहे. बट हे सेंटेन्स या क्वेश्चनमध्ये लिहिल्यामुळे हा क्वेश्चन खूप इझी झाला. कसा? यम हा जर मिड पॉईंट आहे
तर एम एस आणि क्यू एम हे इक्वल होणार. मग हा टोटल 10 आहे, तर हा 5 होईल, एवढाच काय होईल 5, एवढाच 5, आणि याच्या खालचा हा एवढाच 5, एवढाच काय होऊन जाईल 5. हा 5 सेंटीमीटर, हा पण 5 सेंटीमीटर. तर हा 5 आहे, तर हा 5 आहे, तर याच्या अपोजिटचा हा पण 5 आहे. ठीक आहे, कारण की त्यांनी सांगितले या ठिकाणी की म्हणजे दिसतंय क्लिअरली की या ठिकाणी हे स्ट्रेट लाईन आहे, तर या ठिकाणी परपेंडिक्युलर असतील, या क्लिअरली या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेलं नाही आहे 90-90, बट हे हा अपोजिट साईड इक्वल असणार. हा 5 तर हा 5, देन हा 5, तर ही त्याची हायपोटेनियस दॅट इज 5√2, त्याची हायपोटेनियस 5√2, हा पण 5√2. ठीक आहे, हा 5 पायथागोरस थेरम वापरा, हायपोटेनियस हे 5√2 भेटून जाईल. परत अगेन फॉर PTRM, PTRM मध्ये फॉर क्वाड्रिलॅटरल PTRM have all its sides are equal, आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले की PTRS हे जे क्वाड्रिलॅटरल आहे याच्या सर्व साइड्स इक्वल मार्किंग मध्ये दिल्या होत्या आपल्याला. या ठिकाणी PT च्या इक्वल मार्किंग TR आहे, TR चे इक्वल मार्किंग RM आहे, त्यामुळं PTRM याच्या सर्व साइड्स इक्वल आहेत. अँगल बद्दल माहिती नाही, सो देअरफॉर मी मध्ये लगेच म्हणू शकतो की PTRM इज रोम्बस. ती काय असेल मग, रोम्बस असेल. आणि जर रोम्बस आहे तर रोम्बसचे जे डायगोनल्स असतात ते एकमेकांना काय करतात, बायसेक्ट करतात. सो देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. सो देअरफॉर डायगोनल्स ऑफ रोम्बस परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, ते एकमेकांचे काय असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. तर PTRS चा एक डायगोनल PR आहे, तर दुसरा डायगोनल काय असेल, दुसरा डायगोनल असेल TM, आणि हे दोन डायगोनल्स एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्ट असतात, परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात. पहा आता या ठिकाणी QS 10 आहे, तर हा टोटल PR पण 10 आहे, PR 10 आहे, तर हे बायसेक्ट करतात. म्हणजेच या ठिकाणी जर मला नाव दिलं N, तर हा जो PN आहे तो 5 होऊन जाईल, आणि NR जो आहे तो पण 5 होऊन जाईल. ठीक आहे, 5 हा 5 झाला, हा 5 झाला. आता पहा तुम्ही याच्यामध्ये जर पायथागोरस थेरम वापरलात याच्यामध्ये, कारण की इथं राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होते, या ठिकाणी राईट अँगल फॉर्म होते. जर तुम्ही याच्यामध्ये जर पायथागोरसचा जर थेरम वापरलात या ट्रायंगलमध्ये, कोणत्या ट्रायंगलमध्ये, इन ट्रायंगल MNR मध्ये जर पायथागोरस वापरलात, हा 5 आहे, हा 5√2 आहे, तर हा पण 5 होऊन जाईल, हा 5 आहे तर हा पण 5 होऊन जाईल. लक्षात येते, कारण की परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना. हे एकदम ओरली सॉल्व्ह करायचे गणित आहेत. पहा प्रॉपर्टीज माहिती असल्या पाहिजेत, इम्पॉर्टंट ते प्रॉपर्टीमध्ये हँड असला पाहिजे. प्रॉपर्टी जर समजलेली असेल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. तर मी काय केलं, सुरुवातीला ही साईड दिली होती, तर हा PQ आहे, तर त्याच्या अपोजिट साईड ही पण 5, हा 5 आहे, हा पण 5 आहे, मिड पॉईंट M हा मिड पॉईंट दिल्यामुळे हा 5, तर मी पायथागोरस वापरला की हा 5√2, हा 5√2 आला, तर हा पण 5√2 इक्वल मार्किंग दिली आहे. परत मग या ठिकाणी ह्या क्वाड्रिलॅटरमध्ये सर्व साइड्स इक्वल आहेत, म्हणजे मी लगेच याला रोम्बस म्हणणार. अँगल बद्दल माहिती नाही की तो 90 डिग्रीचा अँगल आहे की नाही, त्यामुळे आपण स्क्वेअर आहे असं म्हणू शकत नाही. आपल्याला एवढंच माहिती की सर्व साइड्स इक्वल आहेत, म्हणून मी रोम्बस आहे असं समजलं. सो रोम्बस आहे, तर रोम्बसचे जे डायगोनल्स असतात ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करतात, आणि बायसेक्ट म्हणजे इक्वल पार्ट करतात. तर एक डायगोनल PR होती, तर ही PR डायगोनल बायसेक्ट होती, डायगोनल TM मुळे PR बायसेक्ट होते. तर PR ही 10 आहे, तर हा वरचा पण 5, खालचा पण 5. ठीक आहे, तर हा 5 म्हणल्यामुळे हा ऑटोमॅटिक स्क्वेअर तयार होतो हा खालचा. आणि आता याचा पण एरिया काढू शकतो. हा 5 आहे, हा 5√2 असेल, हा पण 5√2 असेल, कारण की हे 5√2 हे सर्व सेम लेंथचे. आता या ठिकाणी तुम्हाला या ट्रायंगल PTR चा शेडेड रिजनचा एरिया काढायचा होता. शेडेड रिजनचा एरिया म्हणजेच ट्रायंगल PTR. सो एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PTR. ट्रायंगल PTR चा एरिया म्हणजेच काय, शेडेड रिजनचा एरिया. आणि ट्रायंगल PTR चा जर एरिया काढायचा असेल तर 1/2 इंटू बेस, PTR चा बेस मी घेणार PR, आणि हाईट कोणाला घेणार, हाईट PR वरती कोणता परपेंडिक्युलर आहे, दॅट इज TN ही परपेंडिक्युलर. सो 1/2 इंटू PR किती आहे, हा टोटल PR दॅट इज 10 इंटू TN किती आला, ही हाईट किती आली, आपण आत्ताच काढलं ही प्रॉपर्टी वापरून, दॅट इज 5. इथं डायगोनल्स ऑफ रोम्बस परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो देअरफॉर म्हणून इथं मला लिहून टाकता येईल की, वाटलं तर मी या ठिकाणी लिहून टाकेन, PN इज इक्वल टू NR इज इक्वल टू हाफ ऑफ PR. सो देअरफॉर PN NR इज इक्वल टू
हाफ ऑफ 10, PR हा 10 आहे म्हणजे हा 5, हे झालं एक. दुसरं अशाच पद्धतीने तुम्ही काढू शकता की MN आणि NT जो आहे तो 5 5 का होईल, कारण की हा जो 5 जो मी काढलेला आहे तो पायथागोरस थेरमनी काढलेला आहे. या ट्रायंगलमध्ये पायथागोरस वापरा. हा 5 आहे, बेस 5 आहे, हायपोटेनियस 5√2, तर जी हाईट आहे ती 5च असायला पाहिजे. सो ऑल्सो TN NM इज इक्वल टू 5, TN इज इक्वल टू NM हे बायसेक्ट करतात, हे डायगोनलचे इक्वल पार्ट्स होतील आणि त्यामुळे TN आणि NM हे सुद्धा 5चे होऊन जातील. 5चे काय होतात, कारण की एक डायगोनलचा बायसेक्ट झाल्यानंतरचा एक पार्ट 5 आहे तर दुसरा पार्ट पण 5 असेल. त्यामुळं हे आपण या प्रॉपर्टीवरून हे 2 पॉईंट काढले आणि हे काढलेले याच्यामध्ये यूज केले. 2 5 5 5 25 सेंटीमीटर स्क्वेअर हा असेल या ट्रायंगलचा एरिया. आणि ट्रायंगलचा एरिया म्हणजे शेडेड रिजन एरिया ऑफ शेडेड रिजन 25 सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट इज ऑप्शन सी किंवा 3, ऑप्शन 3 म्हणता येईल. लक्षात आलं, प्रॉपर्टीज वापरायच्यात पहा. आणि हे जर दिलं नसतं तरी पण आपण यमला मिड पॉईंट दाखवू शकलो असतो. कसं काय दाखवू शकलो असतो, जर हे दोन डायगोनल एकमेकांना या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतायत तर या ठिकाणी 90 होईल, या ठिकाणी 90 झाला तर पहा ही लेंथ हा टोटल 10 आहे तर ही लेंथ किती होणार ऑटोमॅटिक 5. तर इथून इथपर्यंत हा जो आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी यम हा मिड पॉईंट प्रूफ करता येतो आपल्याला. त्यांनी जरी पॉईंटमध्ये दिलं नसतं तर इथं प्रूफ करता आलं असतं आपल्याला की या ठिकाणी हा मिड पॉईंट आहे हे प्रूफ करता आलं असतं की हा एवढाच 5 येईल, हा पण 5 येईल, हा 5 आहे, हा 5 आहे, हा पण 5 आला असता, यम हा मिड पॉईंट प्रूफ करता आला असता. बट त्यांनी दिलंय तर प्रॉब्लेम सिंपल होऊन गेला. ठीक आहे, जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 26. काय दिलेलं आहे 26 मध्ये पाहूयात. चला, अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे 26 मध्ये. A plus 1 by A is equal to M, A minus 1 by A is equal to N. याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2. आणि आपल्याला फाइंड काय करायचे, फाइंड m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर इज इक्वल टू वॉट. m स्क्वेअर मायनस n स्क्वेअरची व्हॅल्यू काय असेल, तर m n ची व्हॅल्यू माहिती आहे, तर स्क्वेअरिंग 1 and 2. तर 1 चा जर स्क्वेअर केला तर m चा स्क्वेअर केल्यास m स्क्वेअर भेटेल, n चा स्क्वेअर केल्यास n स्क्वेअर भेटेल. म्हणून मी स्क्वेअरिंग both sides of equation 1 and 2. इक्वेशन 1 च्या पण दोन्ही साइडचा स्क्वेअर करा आणि 2 च्या पण दोन्ही साइडचा स्क्वेअर करा. सो 1 च्या दोन्ही साइडचा स्क्वेअर केला तर a प्लस 1 बाय a ब्रॅकेटमध्ये जाईल त्याचा स्क्वेअर प्लस m चा स्क्वेअर, a मायनस 1 बाय याच्या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर देन n चा स्क्वेअर. ठीक आहे, हे भेटलं. याला थोडंसं आणखीन सिम्प्लिफाय करूयात पुढे. आता याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, तर काय येऊन जाईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. a b तर 2 आला, a हा 1 बाय a, b म्हणजेच 1 बाय a आहे, तर हे कॅन्सल होऊन जातील आणि हा राहील. आणि इज इक्वल टू m चा स्क्वेअर m स्क्वेअर ॲज इट इज. म्हणजेच मी काय केलं, फक्त एक्सपांड केलं, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर वापरला आणि एक्सपान्शन केलं. त्याच पद्धतीने मी याला सुद्धा एक्सपांड करतो, a स्क्वेअर प्लस 1 बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab येईल. मिडल टर्म जे असेल ते मायनस 2, a म्हणजे 1 बाय a आणि b म्हणजे 1 बाय a, तर हा कॅन्सल होऊन जाईल, a कॅन्सल होऊन जातो म्हणून फक्त 2 राहतो. इथं सुद्धा 2 राहतो, इथं सुद्धा 2च राहतो. फक्त एक प्लस 2ab मुळे प्लस 2 आला, एक मायनस 2ab. फॉर्म्युल्यामध्ये एक्सपान्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये a मायनस b चा स्क्वेअर मायनस असतो म्हणून इथं मायनस आला. ठीक आहे, सो देन पुढे जाऊयात n स्क्वेअर. ठीक आहे, आता या दोघांचं काय करायचं, सबट्रॅक्शन. सो मी याला इक्वेशन 3 देतो, याला 4 देतो आणि याचं सबट्रॅक्शन करायचे. सो आपल्याला इथं काय आणायचं आहे, m स्क्वेअर मायनस n स्क्वेअरची. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची, m स्क्वेअर मायनस n स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. म्हणून मी m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर म्हणून मी इथं लिहून टाकतो, हा मायनस म्हणजे इक्वेशन 3 मधून इक्वेशन 4 सबट्रॅक्ट करायचे आपल्याला. सो सबट्रॅक्ट करण्यासाठी जे इक्वेशन सबट्रॅक्ट करताय त्याचे साइन अपोजिट करणार, जो मायनस येतो प्लस, प्लस येतो मायनस, प्लस येतो मायनस. सो m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर हा प्लस a स्क्वेअर, न्यू साइन आले मायनस a स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, प्लस 1 बाय स्क्वेअर, न्यू साइन आले मायनस 1 बाय स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. साइन चेंज करायचं आणि मग ॲडिशन करायची. ठीक आहे, सबट्रॅक्शन म्हणजेच काय, तर जो नंबर तुम्ही सबट्रॅक्ट करताय त्याची साइन चेंज करा आणि मग ॲड करा. ठीक आहे, जर तुम्हाला 2 आणि 3चं सबट्रॅक्शन करायचे, 2 आणि 3चं सबट्रॅक्शन करायचे, तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही 2 आणि 3चं सबट्रॅक्शन करत असताना काय करणार, तर जो तुमचं जे डिनॉमिनेटरमधलं जे साइन आहे त्याला तुम्ही अपोजिट करणार. अशा पद्धतीने हे बेसिक मेथड आहे, खूप बेसिकमध्ये मी चाललोय,
बट हे लक्षात यायला पाहिजेत अशा छोट्या छोट्या गोष्टी. तर या ठिकाणी ही व्हॅल्यू येते 4 +2 -2, म्हणजेच अशा ठिकाणी 2 आणि -2 याची सबट्रॅक्शन करायचं होतं. या ठिकाणी पहा ह्याला याला सॉल्व्ह करतो. 2 आणि -2चं काय करायचं होतं, सबट्रॅक्शन. तर मी काय केलं, हे मायनसचं साईन जे आहे ते चेंज होऊन काय होतं, +2 आणि 2 आणि 2चं सबट्रॅक्शन करायचं आहे. तर मायनस चेंज होऊन प्लस झाला आणि प्लस झाल्याच्यानंतर हा 4. तर m² - n² ची व्हॅल्यू किती आली, 4. दॅट इज ऑप्शन 2. थोडंसं जास्तच डीपमध्ये चाललो आहे मी, बेसिकमध्ये चाललो आहे जास्त करून स्पेशली. सो हे छोट्या छोट्या गोष्टी यायला पाहिजेत, बेसिक यायला पाहिजे. मुलांच्या जे चुका होतात किंवा मुलांना जे समजत नाही असं एक्सप्लेन करताना सुद्धा काही मुलांना अडचण येते. तर मी प्रत्येक मुलाचा विचार करून थोडंसं जास्तच बेसिकमध्ये जाऊन सांगण्याचा प्रयत्न करत असतो, नेहमीच असतं ते माझं. सो या ठिकाणी काही मुलांना एवढं सांगून सुद्धा समजत नाही की सर मला नाही समजलं. तर त्याचं कुठं रॉंग होत असतं, तर त्याचं बेसिकमध्ये अडचण येत असते. तर बेसिकमध्ये अडचण येऊ नये त्यासाठी मी जे काही आहे ते मी एकदम बेसिकमध्ये जाऊन सांगतोय. मुलांना अडचणी बेसिकमध्येच असतात आणि क्वेश्चनसुद्धा जे असतात ते बेसिकमध्येच बनतात. मॅक्सिमम क्वेश्चन हे बेसिक मॅथमॅटिक्समध्येच क्रिएट केले जातात. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. सो 26 लिहिलं. 27 क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. इनकरेक्ट कोणता आहे ते सांगायचे. सो ऑप्शन ए 5/√5 इज इक्वल टू √5. ऑप्शन बी पाय इज an irrational number. पाय हा इरेशनल नंबर आहे. ऑप्शन सी 3/11 0.27 बार. ऑप्शन डी √3 + √5 इज इक्वल टू √8. कोणतं इनकरेक्ट आहे ते सांगायचे. तर हे करेक्ट आहे, ठीक आहे, हे करेक्ट आहे. म्हणजे आपलं आन्सर हे असणार नाही. हे करेक्ट आहे, दिस इज करेक्ट, बट हे आपलं आन्सर असणार नाही. आपल्याला जे इनकरेक्ट आहे ते सांगायचे. दिस इज ऑल्सो करेक्ट. पाय हा इरेशनल नंबर असतो, बट जे करेक्ट आहे ते आपलं आन्सर असणार नाही. आपल्याला इनकरेक्ट सांगायचे. 3/11 ला तुम्ही डेसिमल फॉर्ममध्ये आणू शकता, ठीक आहे. तर याला तुम्ही 3 ला 11 ने डिवाइड करून पहा, हे येत असेल म्हणजे हे पण करेक्ट आहे. तर जे करेक्ट आहे ते आपले आन्सर असणार नाहीत. तर या ठिकाणी √3 + √5 इरॅशनल नंबरमधले हे सर्ड आहेत. याच्या आतमधले नंबर्स वेगळे आहेत, तर यांची मी ॲडिशन नाही करू शकत. याला असंच ठेवावं लागेल. √3 + √5 √8 नाही होणार. तर दिस इज रॉंग, पण हे आपला आन्सर होईल, ठीक आहे. दिस इज रॉंग, रॉंग आहे. आणि जे रॉंग आहे किंवा जे इनकरेक्ट आहे तेच आपल्याला सांगायचं होतं. दॅट इज ऑप्शन डी किंवा ऑप्शन 4 म्हणू शकता तुम्ही त्याला. तर क्वेश्चन नंबर 27 ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. मध्ये काय पहा, व्हॅल्यू काढायचे. व्हॅल्यू काढायचे कशाची व्हॅल्यू काढायचे, 0.6 क्यूब मायनस 0.3 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 0.6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0.3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0.6 इंटू 0.3 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, ठीक आहे. याला सॉल्व केल्याच्या नंतर जी काही याची व्हॅल्यू येते, जो काही नंबर येतो, यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन केल्यानंतर जो काही नंबर येतो तो सांगायचे. तर इथे ॲक्च्युअली करत बसायचं नाही. तर इथे क्यूब स्क्वेअर दिलेला आहे, तर इथे आयडेंटिटीचा वापर करायचा. इथे आयडेंटिटीचा यूज करायचे. तर या ठिकाणी पहा, हा ए क्यूब आणि मध्ये मायनस आहे आणि बी क्यूब. तर ए क्यूब मायनस बी क्यूब अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला असतो. तर तो फॉर्म्युला मी या ठिकाणी यूज करणार आहे. काय असतो फॉर्म्युला, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला असतो ए क्यूब मायनस बी क्यूबचा. दिसतोय, ए हा एक डिफरंट नंबर आहे आणि बी हा ऑल्सो डिफरंट नंबर आहे. तर मध्ये मायनस असल्यामुळं आणि पॉवर 3 आहे आणि मध्ये मायनस आहे म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब. तर फॉर्म्युला अशा पद्धतीचा तयार होतो, ए मायनस बी. तर ए दॅट इज 0.6 मायनस 0.3 सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी ए स्क्वेअर दॅट इज 0.6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए बी दॅट इज 0.6 इंटू 0.3 प्लस बी स्क्वेअर दॅट इज 0.3 ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं ए क्यूब मायनस बी क्यूबचं एक्सपांड. त्याचे फॅक्टरायझेशन टाईपमध्ये फॉर्म्युला होता तो लिहिला. आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज. डिनॉमिनेटरसाठी काहीच लिहिण्याची गरज नाही आहे का, ते आता तुम्हाला दिसून येईल. दिसतोय. तर पहा, हा जो सेकंड ब्रॅकेट आहे आणि हा जो डिनॉमिनेटर आहे, हा पूर्ण ब्रॅकेट डिनॉमिनेटर, हा डिनॉमिनेटरमध्ये असणारी ही पूर्ण टर्म आणि हा न्यूमरेटरमधला हा ब्रॅकेट हा सेम आहे. पहा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होऊन जातो.
पहा 0.6 स्क्वेअर इथं आपण आहे 0.6 स्क्वेअर प्लस 0.3 स्क्वेअर पण आहे इथं पण प्लस 0.3 स्क्वेअर आहे, फक्त जागा बदलली आहे, शेवटी लिहिले पण त्यांचे साईन तर सेमच आहेत. ठीक आहे, ऑर्डर कुठेही लिहिलं तरी काही फरक पडत नाही, पण त्यांचे साईन मात्र सेम असले पाहिजेत. सो 0.3 स्क्वेअर 0.3 स्क्वेअर हे प्लसच आहेत. देन प्लस 0.6 इंटू 0.3 परत प्लस 0.6 इंटू 0.3 आहे, डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे. ठीक आहे, तर हे कम्प्लीट कॅन्सल होऊन जातो, राहतो काय फक्त 0.6 मायनस 0.3 राहतो, म्हणजेच आन्सर येतो 0.3. सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर काय येतं 0.3. दॅट इज ऑप्शन 2. नेक्स्ट जाऊयात क्वेश्चन नंबर 29. किती सिंपल क्वेश्चन्स देतात, काही क्वेश्चन्स एकदम सिंपल असतात, म्हणजेच विदिन मिनिटमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, एवढे सिंपल काही क्वेश्चन्स विचारले जातात. चला क्वेश्चन 29 मध्ये फिगर दिली आहे, अगेन जिओमेट्री क्वेश्चन. A B C D E F आणि G. ठीक आहे, तर हा असेल 10, हा 45, हा 14 म्हणजेच कोणता, तर हा वाला, हा 14 आणि हा 20. ठीक आहे, तर आपल्याला एरिया विचारलाय, एरिया. ठीक आहे, याचा एरिया ऑफ ए बी सी डी ई या सगळ्याचा एरिया विचारलाय. ए बी सी डी या पूर्ण फिगरचा एरिया काय असेल. ठीक आहे, तर हा 8th क्लास मधला बेसिक क्वेश्चन आहे, बेसिक मॅथ्स मधला हा एकदम बेसिक क्वेश्चन 8th क्लास मधला. तर पहा, या टोटलचा एरिया काढण्यासाठी या ईसी या डायगोनलमुळं या टोटल फिगरचे 2 पार्टमध्ये डिव्हिजन होतं. एक वरचा पार्ट, एक ए बी सी ई, हा एक फर्स्ट पार्ट तयार होतो, हा टोटल फर्स्ट पार्ट, आणि हा एक सेकंड पार्ट. तर या दोन पार्टच्या एरियाची जर मी ॲडिशन केली तर मला ए बी सी डी ई हा टोटल एरिया भेटतो. तर या 2 पार्टचा एरिया कसा काढणार, तर फर्स्ट पार्टमध्ये कोणती फिगर तयार होते पहा, ए बी सी डी ई. तर याच्यामध्ये त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की ए बी हा पॅरलल आहे ई सीला, ही एक त्यांनी माहिती क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. ए बी पॅरलल आहे ई सीला, ए बी पॅरलल टू ई सी. परत ए एफ परपेंडिक्युलर आहे ई सीला, ए एफ परपेंडिक्युलर आहे ई सीला, म्हणजे हा परपेंडिक्युलर असेल, ही पण माहिती दिलेली आहे. आणि डी जी परपेंडिक्युलर आहे ई सीला, डी जी परपेंडिक्युलर ई सी, म्हणजे हा डी जी जो आहे तो सुद्धा परपेंडिक्युलर आहे ई सीला. तर हे 3 गोष्टी, हे तिन्ही इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत. तर ए बी हा ई सीला पॅरल आहे, म्हणजे या ठिकाणी पहा, या फर्स्ट पार्टमध्ये ए बी सी ई येतो आणि ए बी सी ई मध्ये अपोजिट साईडची एकच जोडी पॅरलल आहे. ए बीच्या अपोजिट कोण आहे, ई सी. ए बी आणि ई सी पॅरलल आहेत, बट दुसरी पण अपोजिट साईडची पेअर आहे ए ई आणि बी सी, ही काही पॅरलल नाही आहे. म्हणून अपोजिट साईडची एखाद्या क्वाड्रिलॅटरल ए बी सी ई हा एक क्वाड्रिलॅटरल आहे, ए, कारण की याला 4 साईड्स आहेत, ए बी बी सी ई सी आणि ए ई. सो 4 साईड्स आहेत, हा क्वाड्रिलॅटरल आहे. आणि अशा टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे की अपोजिट साईडची एकच पेअर पॅरलल आहे, म्हणजे हा ट्रॅपेझियम फॉर्म करतो. सो त्यामुळं एरिया ऑफ ट्रॅपेझियम ए बी सी ई प्लस हा जो फर्स्ट पार्ट आहे तो ट्रॅपेझियम आहे. सेकंड पार्टमध्ये कोण आहे, सेकंड पार्ट ए बी सी ई झाला, तर सेकंड पार्ट आहे ई डी सी. हा सेकंड पार्टमध्ये ट्रायंगल आहे, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ई डी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ई डी सी. सो ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. हा झाला ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला, सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट, प्लस ट्रँगलच्या एरियाचा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साईड कोणते आहेत, ए बी आणि ई सी. सो ए बी आणि ई सी ह्या पॅरलल साईड आहेत, त्यांची काय करायचे सम, म्हणजेच ॲडिशन, इंटू हाईट काय असणार, 2 पॅरलल लाईनच्या मधील परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच हाईट असते, दॅट इज ए एफ, ही आपली असेल हाईट, ट्रॅपेझियमची हाईट ए एफ. ठीक आहे, प्लस 1/2 इंटू बेस, ट्रँगलचा बेस, ट्रँगल हा जो परपेंडिक्युलर आहे डी जी परपेंडिक्युलर आहे, तो कोणत्या साईडवरती पडलाय, तर ई सी साईडवरती परपेंडिक्युलर टाकण्यात आलाय, म्हणजे ई सी ही बेस असेल आणि डी जी ही
परपेंडिक्युलर असेल, डी जी परपेंडिक्युलर. ठीक आहे. सो दॅट इज 1/2 इंटू ए बी प्लस ई सी. सो ए बी किती आहे 20, ई सी किती आहे, आता ई सी जो आहे तो टोटल, हा जो 45 दिलेला आहे तो टोटल आहे. नाहीतर मुलं काय म्हणतात सर 45 फक्त इथंच लिहिला होता म्हणजे फक्त एफ जी 45 आहे का, तर तसं नाही आहे. हा जो 45 दिलेला आहे तो होल 45 आहे इंटू ए एफ दॅट इज 10. ए एफ किती आहे 10. ठीक आहे. या ठिकाणी फक्त व्हॅल्यू पुट करायचे जातात. प्लस 1/2 इंटू ई सी दॅट इज अगेन 45. ई सी ही काय टोटल 45 आहे इंटू हाईट किती आहे डी जी दॅट इज 14. ठीक आहे. तर याला सॉल्व करूयात. या ठिकाणी 1/2 कॅन्सल केला इकडं ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लिकेशनमध्ये. सो 5 जा इथं किती येऊन जाईल 45 65 इंटू 5 प्लस या ठिकाणी जर कॅन्सल केला तर इथं 7 येऊन जाईल. 2 7 जा 45 आणि प्लस केल्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे प्लसमध्ये असेल. 7 5 जा 5 5 जा 25. 325 प्लस 315 म्हणजेच किती येतोय 640 म्हणजेच ऑप्शन 3 येतोय. क्वेश्चन नंबर 29चा ऑप्शन किती येतोय 3 दॅट इज 640. लक्षात आलं. तर या टोटल फिगरचा एरिया म्हणजेच याला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, एक फर्स्ट पार्ट एक सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून लक्षात आलं की हा फर्स्ट पार्ट ट्रॅपेझियम आहे म्हणून ट्रॅपेझियमचा एरिया. देन ॲडिशनमध्ये दुसरा पार्ट पण घ्यावा लागेल कारण की फर्स्ट आणि सेकंड पार्टची ॲडिशन म्हणजे होल फिगरचा एरिया. तर फर्स्ट पार्ट ट्रॅपेझियम, सेकंड पार्ट एरिया, दोघांच्या एरियाचा फॉर्म्युला वापरला, व्हॅल्यू सगळ्या दिल्या होत्या, दिलेल्या ॲज इट इज व्हॅल्यू पुट केल्या, आन्सर भेटलं. चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. दॅट इज लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टेस्ट. क्वेश्चन नंबर 30. हा पण खूप बेस्ट क्वेश्चन आहे पहा. हा ट्रायंगल ए बी सी दिलेला आहे. ठीक आहे. ट्रायंगल ए बी सी फिगर परत काढतो. ए बी सी हा एक ट्रायंगल दिलेला आहे. या ट्रायंगलमध्ये ए चे वर्टेक्स दिलेत 5,6. देन सेंट्रॉइड अँड इट्स सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजेच काय असणार, सेंट्रॉइड म्हणजे काय असणार, सेंट्रॉइड इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 3 मेडियन्स. 3 मेडियन एकमेकांना इंटरसेक्ट केल्यानंतर जो पॉइंट भेटतो, तर ही एक मेडियन आहे समजा, ही पण एक मेडियन आहे आणि समजा ही पण एक मेडियन आहे. तर 3 मेडियन एकमेकांना एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो. तर हा जो सेंट्रॉइड आहे तर आपल्याला सेंट्रॉइडचे पण कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर हा जो सेंट्रॉइड ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो तो आहे 2,3. देन मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. तर आपल्याला बी सीचा जो मिड पॉईंट आहे तर हा मिड पॉईंट असणार आहे दॅट इज ए एम. तर बी सी या साईडचा जो मिड पॉईंट एम आहे याचे कोऑर्डिनेट्स काढायचे. याचे काय काढायचे कोऑर्डिनेट्स. तर मी कन्सिडर करतो, लेट अस ॲज्युम दॅट midpoint of BC BM. BC चा midpoint समजा M आहे and its coordinates B आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील and its coordinates are x, y and its coordinates is x, y. याचे कोऑर्डिनेट समजा मी x, y घेतले काहीतरी. तर मला या बीसीचा जो मिड पॉईंट एम आहे त्याचे कोऑर्डिनेट सांगायचे. सो देअरफॉर आता पहा कशा पद्धतीने सांगता येईल. तर ही जी एम ही जी लाईन आहे त्याला मी हॉरिझॉन्टल काढतो. इथं दिसते व्हर्टिकल एम ही एक लाईन आहे. ठीक आहे. एम ही एक लाईन आहे एम आणि याच्यामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने इथं कुठेतरी जी आलेला आहे, सेंट्रॉइडचा जी आलेला आहे. तर आपल्याला एचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत 5,6, जीचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत 2,3, एमचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. आणि या ठिकाणी आता तुम्हाला हे हॉरिझॉन्टल लाईनमध्ये का लिहिलं मी, इथं व्हर्टिकल लाईन होती त्याला हॉरिझॉन्टल लाईनमध्ये का लिहिलं, आयडिया जनरेट होते पहा. इथून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की अरे या ठिकाणी तुम्ही स्लोपचा फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर सेक्शन फॉर्म्युला यूज करण्यासाठी तुम्हाला जर रेशो माहिती असेल तर कोऑर्डिनेट्स काढता येतात आणि जर कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर रेशो काढता येतो. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कोऑर्डिनेट्स काढायचे तर रेशो माहिती असला पाहिजे की
कोणता रेशो माहिती असला पाहिजे, तर या AM या रेशोच्या AM या लाईनवरती G हा जो पॉईंट आलेला आहे, तर या पॉईंट G मुळे या AM या लाईनचे कशा पद्धतीने रेशोमध्ये कन्वर्ट झालेला आहे, तर आपल्याला माहिती आहे सेंट्रॉइड जो असतो तो मीडियनला 2:1 च्या रेशोमध्ये डिवाइड करतो. वी नो दॅट, इथं लिहून टाकेन, वी नो दॅट, हाच मेन पॉईंट आहे. वी नो दॅट सेंट्रॉइड divides median in 2:1 ratio, in 2:1 ratio. सो जो मग वर्टेक्स मधून जो रेखतो तो 2 च्या रेशो मध्ये असतो आणि जो शेवटचा पार्ट आहे तो 1 च्या रेशो मध्ये असतो. ठीक आहे, तर आता सेक्शन फॉर्म्युला वापरायचा आणि आन्सर भेटून जाईल. सो देअरफॉर बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला, सो युजिंग सेक्शन फॉर्म्युला वापरूयात. तर सेक्शन फॉर्म्युला दॅट इज x, y इज इक्वल टू जो आपला जो x, y नाही 2,3 येईल. जे आतमधला जो पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी फॉर्म्युला असतो. तर आतमधले पॉईंट्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. G चे कोऑर्डिनेट्स 2,3 दॅट इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, x कोऑर्डिनेट दॅट इज 2 इंटू हा x, y आहे. ठीक आहे, 2 इंटू x आणि इकडे 1 इंटू 5 x कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करायचं. तर 2 इंटू x 2x प्लस 2 इंटू x 2x प्लस 1 इंटू 5 5 अपॉन 2 प्लस 1 हा ला x कोऑर्डिनेट, x ला मल्टिप्लाय केलं म्हणजे x कोऑर्डिनेट भेटला. देन 2 इंटू y कोऑर्डिनेट काढायचे. तर 2 ने मल्टिप्लाय करणार y कोऑर्डिनेटला या साईडला आणि 1 ने मल्टिप्लाय करणार या साईडच्या y कोऑर्डिनेटला. तर 2y प्लस 1 इंटू 6 दॅट इज 6 दॅट इज अपॉन 2 प्लस 1. हा झाला फॉर्म्युला तयार. आता हे दोन पॉईंट्स जर इक्वल असायचे असतील तर या G पॉईंटचा x कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेटच्या इक्वलमध्ये असला पाहिजे, x कोऑर्डिनेट x च्या इक्वलमध्ये आणि y कोऑर्डिनेट y च्या इक्वलमध्ये असला पाहिजे. म्हणजेच आपल्याला हे दोन पॉईंट्स इक्वल होऊन जातील. ठीक आहे, सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये काय सांगतोय की हा पॉईंट आणि हा पॉईंट इक्वल असला पाहिजे. जर तुम्हाला हे दोन पॉईंट जर इक्वल असायचे असतील a, b इज इक्वल टू x, y, हे दोन पॉईंट जर इक्वल असतील दॅट इज a इज इक्वल टू x असेल आणि b इज इक्वल टू y असेल. a इज इक्वल टू x आणि कन्फर्म b इज इक्वल टू y असं जर असेल तरच हे दोन पॉईंट्स इक्वल येतील, अदरवाईज येणार नाहीत. तर या ठिकाणी हे दोन पॉईंट्स इक्वल येण्यासाठी 2 ची व्हॅल्यू या पूर्ण इक्वेशनच्या इक्वलमध्ये येईल आणि 3 ची व्हॅल्यू याच्या इक्वलमध्ये येईल. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट रिझल्ट भेटतो, इथून आपल्याला कन्क्लुजन भेटतं की 2 इक्वल टू 2x प्लस 5 अपॉन 2 प्लस 1 म्हणजेच 3 अँड 3 इज इक्वल टू भेटतो 2y प्लस 6 अपॉन 3. तर क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तुम्ही 6 इज इक्वल टू 2x प्लस 5, तर इथून x ची व्हॅल्यू येते 1/2. x ची व्हॅल्यू काय येते सॉल्व्ह केल्यानंतर प्लस 5 इकडे जाऊन -5 6 -5 1 मल्टिप्लायचं 2 डिवाइड मध्ये 2, x ची व्हॅल्यू 1/2 आणि इकडे येते 9 इज इक्वल टू 2y प्लस 6, तर y ची व्हॅल्यू येते 3/2. x अँड y 3/2. सो देअरफॉर मग m चे कोऑर्डिनेट्स m ऑफ x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1/2 आणि y ची व्हॅल्यू 3/2. म्हणजेच हा मिड पॉईंट जो आहे त्या मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट x, y होते आणि सेक्शन फॉर्म्युला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स दिले होते. म्हणून सेंट्रॉइड जो आहे तो मीडियनला, सेंट्रॉइड हा मीडियन पासून तयार होतो आणि सेंट्रॉइड हा मीडियनला 2:1 च्या रेशोमध्ये डिवाइड करतो. हा रिझल्ट आहे आणि त्यामुळे आपल्या या रिझल्टमुळे आपल्याला रेशो भेटला आणि सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स दिले होते, आतमधले कोऑर्डिनेट्स माहिती होते, तर आपल्याला मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढता आले. ट्रायंगलच्या अदर साइडचे मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स भेटले दॅट इज 1/2, 3/2. सो दॅट इज ऑप्शन किती असेल 1. सो क्वेश्चन नंबर 30चा ऑप्शन असेल 1. ठीक आहे, एकदम प्रॉपरली बेसिक पद्धतीने स्टेप बाय स्टेप इझी असताना सुद्धा मी बेसिकमध्ये जाऊन एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल आणि असे सिंपल क्वेश्चन्स एवढा वेळ मी एक्सप्लेन केले जेणेकरून खूप जेवढा पण स्टुडंट वीक असेल तरीसुद्धा त्याला याची हेल्प व्हायला पाहिजे, त्याला याची मदत व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी मी बेसिकमध्ये जाऊन सांगतोय. ठीक आहे, सो आय होप एन्जॉय केला असेल आणि समजला असेल प्रॉपरली. अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, सो अशा टाईपच्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा. हे तर झालं बेसिक मॅथ्स. हा बेसिक मॅथ्सचा पॉईंट होता, हा बेसिक मॅथ्सचा सेक्शन होता, हा फर्स्ट सेक्शन होता. म्हणून याच्यामध्ये खूप सिंपल क्वेश्चन्स त्यांनी विचारलेत. थोडेसे टिपिकल क्वेश्चन हे तुम्हाला ग्रुपमध्ये भेटणार, म्हणजे सेकंड सेक्शनमध्ये भेटणार. मॅथमॅटिक जो सेकंड सेक्शनचे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये जे 20 क्वेश्चन्स असतात मॅथ्सचे, त्यामध्ये मग थोडेसे टिपिकल क्वेश्चन भेटू शकतात. बट हा बेसिक मॅथ्स असल्यामुळं हा बायोलॉजीवाले जेवढे पण स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा हे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात बेसिक मॅथ्सचे. म्हणून या ठिकाणी त्यांनी खूप सिंपल अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत जेणेकरून हे सर्वांना यायला पाहिजेत, PCB वाले सुद्धा आणि PCM वाले सुद्धा.
PCB ग्रुपवाले जे स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा हे क्वेश्चन्स यायला पाहिजेत. सो दॅट्स वाय अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. आणि PCM चे जे काही आता पुढचे सेकंड सेक्शनमध्ये जे काही क्वेश्चन्स असतील त्याची डिफिकल्टी लेवल नक्कीच याच्यापेक्षा थोडीशी हार्ड असेल. ठीक आहे. सो त्यामुळं जास्त असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पण न जाता प्रॅक्टिस करत राहा सिम्पल क्वेश्चनची, सगळे कॉन्सेप्ट आठवत राहा, थिओरम्स रिवाईज करत राहा नक्की आणि प्रॅक्टिस करत राहा. नक्कीच तुमचे सिलेक्शन होऊन जाईल शाहू स्क्रीनिंगमध्ये, काही अडचण येणार नाही. सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये अशाच एक्सप्लेनेशन सोबत. सो तोपर्यंत थँक्यू सो मच अँड कीप प्रॅक्टिसिंग.